घरामध्येच आज आपण थोड्याशा दुधामध्ये व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम तयार करणार आहे। हे व्हॅनिला फ्लेवरचं जे आईस्क्रीम आहे ना, त्याला एक क्रीमी असा टेक्स्चर असणार आहे आणि करायला पण एकदम सोपं आहे। जर आपल्याकडे व्हिप क्रीम नसेल तर त्या जागी आपल्याला कोणती क्रीम वापरायची आहे हे देखील आपण या रेसिपीमध्ये माहिती सांगितलेली आहे। त्यामुळे रेसिपी जी आहे ना, तुम्ही शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। व्हॅनिला फ्लेवरमध्ये इथं आज आपण ना आईस्क्रीम बनवतोय। आईस्क्रीम बनवण्यासाठी ना इथं आपण ना दूध घेतलेलं आहे 1 वाटी एवढं। हे 1 वाटी जे दूध आहे ना, ते आपण म्हशीचं फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। फुल क्रीमच दूध घ्यायचं, त्याच्यामुळे आईस्क्रीम ना छान होतं। नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा आपण नॉर्मल दुधामध्येच ना कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेतलेला आहे आणि दूध पावडर पण आपल्याला नॉर्मल दुधामध्येच मिक्स करून घ्यायचा आहे। इथं आपला गॅस जो आहे ना तो बंद आहे। पहिल्यांदा आपल्याला सर्व साहित्य ना नॉर्मल दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं बघा, आपण 1 पुडी ना दूध पावडर घेतली होती, म्हणजे 10 रुपयाची आपण निसलेची ना दूध पावडर घेतलेली आहे। कोणत्या पण किराणाच्या दुकानामध्ये भेटते सहज। आता आपल्याला त्याच्यामध्ये ना साखर घालायची आहे। साखर आपण 2 चमचे एवढी घेतलेली आहे। जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल ना, तर तुम्ही इथं 3 चमचे एवढी साखर घाला। इथं आपण सर्व साहित्य नॉर्मल दुधामध्ये मिक्स करून घेतलं। नंतर इथं आता आपण गॅस चालू केलेला आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर ना दुधामध्ये आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे। नाहीतर काय होतं, कॉर्नफ्लॉवरमुळे ना दुधामध्ये ना गुठळ्या तयार होतात आणि आईस्क्रीममध्ये ना त्या गुठळ्या तशाच राहतात। त्याच्यामुळे आपल्याला ना हे कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट असं दुधामध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे। शिजवल्यानंतर इथं आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि बंद झाल्यानंतर सुद्धा बघा, मी सतत ना मॅशरने हे मिक्स करून घेते, कारण त्याच्यावरती ना आपल्याला साईना जमा नाही होऊ द्यायची। असं सतत मिक्स करून घ्यायचं आहे। जसं जसं थंड होईल ना तसं ना ते मिक्स करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर पण बघू शकता, आपण एकदा ना असं मिक्स करून घेतलेलं आहे। आईस्क्रीम बनवण्यासाठी ना इथं आपण व्हिप क्रीम घेतलेली आहे। केकची उरली होती ना, त्याच्यामुळे मी इथं व्हिप क्रीम वापरत आहे। तुमच्याकडे जर व्हिप क्रीम नसेल तर तुम्ही अमूलची क्रीम घ्या या ठिकाणी। आता व्हिप क्रीम आपण बीटरने ना बीट करून घेतली आणि नंतर मग त्याच्यामध्ये आता आपल्याला ना व्हॅनिलाचे ना 2 ते 3 थेंब ना इसन वापरायचं आहे। इथं आपण इसन 2 ते 3 थेंब वापरलेला आहे, त्यामुळे छान असा ना आईस्क्रीमला ना फ्लेवर येतो। आणि जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं ना कॉर्नफ्लॉवरचं, ते मिश्रण थंड झाल्यानंतर आता इथं आपण क्रीममध्ये घालून घेतलं। क्रीममध्ये घालून घेतल्यानंतर आता आपल्याला कॉर्नफ्लॉवरचं जे मिश्रण आहे ना, ते क्रीममध्ये चांगलं बीट करून घ्यायचं आहे बीटरने। बीटर नसेल तर ह्या ठिकाणी आपल्याला ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ते भरून ना मिक्सर चालू बंद असं करून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत मिश्रण प्लपी होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान असं मिक्स करत राहायचं आहे। इथं आपण जवळजवळ 4 ते 5 मिनिट ना चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता, एकदम छान असं ना ह्याला क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे। असं क्रीमी असं टेक्स्चर येऊ द्यायचं, तोपर्यंत आपल्याला ना बीटरने बीट करून घ्यायचं आहे। आता इथं आपण छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आता त्याच्यावरती काय करणार आहे, झाकण ठेवणार आहे। झाकण ठेवून ना आपण हे ना मिश्रण जे आहे ना ते डीप फ्रीजला 2 तासासाठी ठेवणार आहे। जर तुम्हाला आईस्क्रीमला ना क्रीमी असं टेक्स्चर पाहिजे असेल ना, तर आपल्याला हे 2 तास एवढं डीप फ्रीजला ठेवायचं आहे। आणि इथं बघा, आपण आता त्याच्यावरचं झाकण काढलेलं आहे। 2 तास आपण ठेवून घेतलं होतं। थोडंसं आईस्क्रीम ना सेट झालेलं आहे। आता आपण पॅचुलाने ना असं मिक्स करून घेणार आहे। मिक्स करून आता आपल्याला बीटरने ना ते छान असं बीट करून घ्यायचं आहे। असं आपण दुसऱ्यांदा बीट करून घेतलं ना, तर आईस्क्रीमला एक छान असा क्रीमी असा टेक्स्चर येतो। जसं आपण विकतचं खातो ना, त्या पद्धतीने हे आईस्क्रीम तयार होतं। त्याच्यामुळे आपल्याला ते 2दा बीट करून घ्यायचं आहे। बीटर नसेल तर तुम्हाला 2दा मिक्सरच्या भांड्यामध्ये ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर इथं बघू शकता, आता जे आपलं मिश्रण जे तयार झालेलं आहे ना, ते एकदम क्रीमी आणि असं प्लपी तयार झालेलं आहे। असंच मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आईस्क्रीमसाठी। आता इथं आपण कंटेनर घेतलेला आहे। कंटेनरमध्ये आता आपण आईस्क्रीम जे आहे ना ते सेट करणार आहे। जे मिश्रण आहे ना ते आता आपण कंटेनरमध्ये ओतून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता, 2दा आपण बीट केल्यामुळे ना त्याला एक छान असा ना क्रीमी असा टेक्स्चर आलेला आहे।
असा टेक्स्चर आला ना, आपलं जे आईस्क्रीम आहे ना ते छान असं सेट पण होतं आणि खायला देखील एकदम छान लागतं. त्याच्यामुळे आपण ना इथं बघा कंटेनरमध्ये सर्व मिश्रण भरून घेतलं. कंटेनरचं आता आपल्याला झाकण लावायचं आहे आणि हा कंटेनर आता आपल्याला ना एक रात्रभरासाठी ना आपण ना हा कंटेनर डीप फ्रीजला ठेवला होता आणि आपण व्हॅनिलाचं ना आईस्क्रीम जे आहे ना ते सेट करून घेतलं. बघू शकता कंटेनर उघडल्यानंतर आपलं आईस्क्रीम जे आहे ना किती छान असं सेट झालेलं आहे. आता इथं आपण आईस्क्रीम काढण्यासाठी आईस्क्रीम स्कोप घेतलेला आहे. त्याने आपण बघू शकता एकदम छान आणि सहज असं ना आपण पहिल्यांदा ना आईस्क्रीम एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. त्याला बघू शकता किती छान आणि क्रीमी असा टेक्स्चर आलेला आहे. हे व्हॅनिलाचं ना आईस्क्रीम एकदम छान असं तयार होतं. घरामध्येच तुम्ही ना सोप्या पद्धतीने हे व्हॅनिलाचं ना आईस्क्रीम तयार करू शकता. जर तुमच्याकडे ना व्हिप क्रीम नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अमूलची क्रीम घ्यायची आहे 100 ml एवढी. आणि जर तुमच्याकडे बीटर नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये ही क्रीम ना तयार करून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पण ती छान अशी तयार होते आणि तुम्हाला व्हॅनिला फ्लेवरमध्ये घरामध्ये हे आईस्क्रीम ना छान पद्धतीने तयार करता येणार आहे. व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.